हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर चला सगळ्यांना चाललो आम्ही आता हॉटेलवर. रोहित आहे आपली रोजची दुटू. आता घरचं आवरलं सगळं, आता तिकडचं जायचं. आता जास्त गोष्ट अर्धा तास जाईल. अर्धा पाऊण तास जातोच आवरूस तर करूस तर. तर असू द्या. चला आज अण्णाचा बर्थडे. अण्णा तुला मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. कुठे गेला अण्णा दिसना तर. तर अण्णाचा आज बर्थडे. सगळ्यांनी माझ्या चॅनलवर बी अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी द्या. असू द्या. चला इकडं ज्ञानूचं काय चाललंय? काय म्हणते ज्ञानू? काय नाही. आणि आता बघ आत्याचा फोन आलाय का? विश करायला आला असं. मला पण इन्स्टाला कॉल आलं, पण ती सगळं हॅपी बर्थडे अण्णा. नाही, ज्ञानूचं पण इन्स्टाला लय फॉलोअर्स आहेत बरं का. त्याच्यामुळं ज्ञानूला जरा जास्त काय म्हणतात, कमेंटच की कमेंट येत असते आणि हॅपी बर्थडे कमेंट पण आणि परत ते मेसेज पण. हॅपी बर्थडे स्टोरी ठेवलं त्याला, हॅपी बर्थडे. म्हणजे माझ्या फॉलोइंग लिस्ट मध्ये आहेत ना, ती सुद्धा फोन करून करणार अण्णाला हॅपी बर्थडे. ज्ञानूमुळे अण्णाची प्रसिद्धी झाली बघा. असं ते. चला आणि त्यात मी हॅशटॅग म्हणून ब्रदर पण टाकले, मग त्याची जास्त उरी करतात. जास्त कमेंट येतात. म्हणले एक अण्णा म्हणजे घरीच काढणार होती एक व्हिडिओ, पण म्हणलं डायरेक्ट गेल्यावर अण्णाला विश करून एक व्हिडिओ टाकाव. तर आज पण आपलं हॉटेल चालू आहे. अण्णा ज्ञानू या दुपारनं आपण अण्णाचा बर्थडे हॉटेलवर साजरा करू. तिथं म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित. मग तिथं बर्थडे सेलिब्रेशन करून जेवण वगैरे करून मग बापूवर मागायचे का नाही. तर असू द्या. चला दाखवते ताईंचं काय चाललंय. झालं का? चल. काकींचं काय चाललंय इकडं? काय झाडायचा ग. आवरली का काम सगळे? सगळं काम आवरलं. आता जेवली. हा, आता आम्ही जेवण केलं. मी आली, काकी म्हणल्या जेव. ती जेवत होते. मला 2-4 घास म्हणजे बळच जेवायला लावलं. नाही, माणसाला गडबडीने खात माणूस कामाच्या बेन तसंच पळतं. कुठेतरी 2 घास खाल्लं पोटाला म्हणजे बाद झालं. म्हणजे आयगत फिलिंग आली. असं माहेराला गेल्यावर आई कशी बळच घालते तसं आज काकींनी मला जेवण असं घातलं. ताटबीट करून मला म्हणले 2-4 घास खा, त्याच्याशिवाय जाऊ नको. सगळं लाडू चिवडा दिवाळी. वहिनींनी रोज गडबड चालती म्हणून म्हणलं खा आता. वाईस होती उशीर झाला 5 मिनिटं तरी. आज वाईज थोडस उशीरच झालाय, पण म्हणलं किती दोघं जण गेलाय. दोघं गेले तर थोडं आवरतात तोवर बायकाही आल्या असतील. आवरून होतो तोपर्यंत तो गेलाय आज सगळंच. गेले पाठदिशीनं उरकलं आणि गेला. काय त्यांना झोपा नाही झोपच. रातची रोज झोपच भेटा नाही. झोपाच भेटा ना. दुपारचं झोपच जमा दुपारचं बी काय होतं, कस्टमर ही आलेलं असतात. भाऊजींचं तर पायच बंद नसतात. व्हिडिओ काढा, ही करा ती करा. मग भाऊजींना बी बोलायला लागतं. त्यांना इकडं तिकडं थोडं बाजार ही आणायला लागतं. भाऊजी कंटिन्यू तिथं व्हिडिओ ही काढायला असतात. त्यांची बी 2-4 शब्द बोलाय बी लागतात त्यांच्यावर. माणूस काय येतंय कशासाठी बोलायसाठी. आणि खास काय काय व्हिडिओ काढायसाठी आणि भाऊजींना भेटायसाठी येतात. लय लांबून येतात. त्याच्यामुळं मग 2-4 शब्द बोलाय बी लागतात. तिथं बसाय बी लागतंय, व्हिडिओ ही काढायला लागतात. त्याच्यामुळं दगदग होती जास्त. तर असू द्या, थोडा दिवस अजून होईन थोडस चांगलं सेटलमेंट झालं. हे पण आता भांडी धुती एवढं झालं. काकींला पण आता दिवसभर पोरं यायचे. अण्णाचा बर्थडे ना म्हणलं या थोड्या वेळाने बापूंवर हॉटेलवर. पोरं यायचे ती घरी. काय आम्हाला शिरत संध्याकाळी खावं लागलं. आमच्या तीच बारी आहे. तर असू द्या. चला आता उशीर झालाय, जाऊ का मग? असू द्या. बघा कसा वाटला व्हिडिओ. बघा उरका हॉटेलचं चांगलं बघा जा व्यवस्थित मिळून. काय करून नाही उपयोग. चला झालं ताई. चला असू दे. बघा कसा वाटला व्हिडिओ.